काशी कापडी आणि गोंधळी समाजातील जात पंचायतीचा जाच झी मीडियाने उघडकीस आणल्यानंतर कंजार भाट समाजातील अनिष्ट रूढी परंपरांविरोधात आणखी एका महिलेने एल्गार पुकारलाय। पतीच्या मृत्यूनंतर या महिलेचं नात्यातीलच एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून तिची बदनामी करण्यात आली। या पापातून मुक्त होण्यासाठी तिला अनिष्ट शिक्षेला सामोरं जाण्याचा आग्रह धरण्यात आला। कंजार भाट समाजात महिलेला आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सर्वांसमोर निर्वस्त्र करून अंग झाकण्यासाठी छोटासा कापडाचा शुभ्र पांढऱ्या रंगाचा पातळ तुकडा दिला जातो। कलंकित महिलेला 107 पावलं चालायला लावतात। त्याच वेळी अर्धा किलो गव्हाच्या पिठाचे गरम गोळे करून मारून फेकले जातात। त्याचबरोबर रुईच्या झाडाच्या आगीत गरम केलेल्या काठीनं मारलं जातं। त्यानंतर तिला अंगावर दूध टाकून नदीत स्नानासाठी पाठवलं जातं। एवढंच नाही तर आईचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तिच्या चिमुकल्या मुलालाही परीक्षेला सामोरं जावं लागतं। रात्रभर 300 गौऱ्या जाळून गरम केलेली 3 किलोची कुऱ्हाड पूर्णपणे लाल होईपर्यंत तापवली जाते आणि सकाळी 7 वाजता रुईची 5 पानं ठेवून मुलाच्या हातावर ठेवली जाते। त्यात त्याच्या हाताला चटके बसून फोड आले तर ती महिला कलंकित आहे असा ठपका ठेवला जातो। विशेष म्हणजे या दोघा मायलेकांची परीक्षा येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी घेतली जाणार होती। मात्र त्या आधीच गुप्त पंचायत बसून ज्या तरुणावर अनैतिक संबंधाचे आरोप केले त्या तरुणालाही याच शिक्षेला सामोरं जावं लागलं असून पंचांच्या भीतीनं तो काही बोलत नसल्याचा दावा या महिलेनं केलाय। असे प्रकार करत नसल्याचं जात पंचायतीनं प्रतिज्ञापत्र सादर केलं असलं तरी आजही पंचायतीकडून छळ सुरू असल्याचा आरोप महिलेनं केलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे, काय अधिक माहिती आहे? हेमाली, ही नंदुरबारची ही महिला आहे। हिच्या पतीचं 2 वर्षांपूर्वी निधन झालेलं होतं आणि ती तिच्या नवऱ्याचं जे दुकान होतं ते दुकानच ही चालवायची। मात्र त्याच दरम्यान त्यांच्याच नात्यातली एका तरुणाशी या महिलेचे संबंध असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला। तिची बदनामी झाली आणि तिला जातीमध्ये राहणं त्यांनी अतिशय मुश्किल करून टाकलं। त्यानंतर ओझरला या महिलेचं माहेर आहे, ती ओझरला राहण्यासाठी आली आणि त्यानंतर देखील तिच्यावर कायम स्वरूपी छळ चालू होते आणि जात पंचायतीने एवढा प्रहार घातला की तिला तिचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी येत्या गुढीपाडव्याला तिचा 12 वर्षाचा मुलगा आहे त्याच्या हातावर एक गरम कुऱ्हाड ठेवली जाणार होती सकाळी 7 वाजता आणि या महिलेला म्हणजे आता सांगितलं तर त्या पद्धतीने अतिशय अमानुष अशा परीक्षेला सामोरं जावं लागणार होतं। मात्र त्या आधीच गुप्त पंचायत घेतली, ज्यात आरोप होते त्याला या परीक्षेला सामोरं जावं लागलं। त्याच्याकडनं काही दंडाची रक्कम घेतल्याचा आरोप या महिलेनं केलेला आहे। या सर्व बाबतीत नंदुरबार पोलिसांना तिने खबर केलेली होती, मात्र पोलिसांनी केवळ खातूरमातूर कारवाई करून याबाबत काहीही कारवाई केली नाही आणि पंचांना सोडून दिलेलं आहे। आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच्यामध्ये आणखी उडी घेतलेली आहे आणि हे प्रकरण जास्तीत जास्त सरकारने कसं टोकाचं नेऊन यावर या महिलेला न्याय मिळवून दिला जाईल या दृष्टीने प्रयत्न करत आहे। मात्र आपण गोंधळी समाजाची जात पंचायत मोडून काढली, त्यानंतर काशी कापडी समाजाची जात पंचायतीचा जात समोर आला आणि आणखी एक जात पंचायत 1 महिन्याच्या आत झी मीडियाच्या माध्यमातून ही महाराष्ट्रासमोर येते, सरकार समोर येते। सरकारने आता तरी याबाबत नक्कीच कडक कारवाई यावर घेतली गेली पाहिजे। खूप खूप धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।